आपण बनवत आहोत घी रोस्ट चिकन। त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहून घेतो। आधी साहित्य बघूया। हे 6 चिकन ड्रमस्टिक आहेत, लेग पीस घेतलेत। 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद, 1 कप दही, 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, तूप घेतला आहे। आवश्यकतेनुसार आपण ते वापरणार, जास्त लागेल कदाचित ह्याच्यापेक्षाही। कढीपत्ता, थोडा गूळ, मीठ चवीनुसार, 1 चम्मच बडीशोप, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच काळी मिरी। हे वाटण केलं आहे। ह्यामध्ये 12 ते 13 लाल मिरच्या, बेडगी मिरची मी रात्रभर भिजवून वाटून घेतली आहे। त्यामध्ये 6 ते 7 काजू आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडी चिंच ती ह्यामध्ये वाटून घेतली आहे, एकदम बारीक केलं आहे। हे धने आहेत 2 टीस्पून आणि अर्धा लिंबू। आता आपण कृतीकडे वळूया। त्यासाठी आपण हे चिकन ड्रमस्टिक आहे ह्याला फर्स्ट मॅरिनेशन लावून घेतोय। त्यासाठी अर्धा लिंबूचा रस, नंतर ॲड करत आहोत आलं लसूणची पेस्ट, लाल मिरची आणि हळद पावडर, दही घालतोय, आणि थोडं मीठ ॲड करतोय। चिकनला मी कट्स मारून घेतलेले जेणेकरून मसाला छानपैकी त्यामध्ये मुरतो आणि चिकनही लवकर शिजतं। हे पाहू शकाल, याचे हड्डीपर्यंत जातील एवढे कट्स मारून घेतलेत। हे सगळं साहित्य आपण मिक्स करतोय। आता सगळं आपण पाहू शकता फर्स्ट मॅरिनेशन चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे। ह्याला आपण, तुम्हाला जर वेळ असेल तर शक्यतो ह्याला 1 ते 2 तास आधी लावून ठेवा, म्हणजे चिकनला छान फ्लेवर उतरतो आणि लवकर शिजतं। आता आपण कृती बघू चिकन घी रोस्टची। गॅस ऑन करतोय। आधी काळी मिरी, जिरे आणि धने आपण थोडे हलके भाजून घेऊन त्याची पूड करून घेणार आहोत, ड्राय पूड। हे दाखवायचं राहिलेलं अर्धा चम्मच मेथी दाणे पण आपण ॲड करत आहोत। हे छानपैकी रोस्ट करू आपण, खूप जास्त पण लाल नाही, रोस्ट करायचे आपल्याला हलके। मसाले रोस्ट झाले आहेत। आता आपण ह्याची पावडर करून घेऊ। जेव्हापर्यंत पावडर होते आपण कृतीकडे वळूया। तूप घेतलं आहे, भरपूर असं तूप घ्यायचं। तूप गरम झाल्यानंतर कढीपत्ता थोडा घालतोय, पाहू शकता थोडा जास्त घातलाय मी। कढीपत्ता छान फ्राय झाला। चिरलेला कांदा टाकत आहोत। कांदा आपण छान गोल्डन फ्राय होईपर्यंत भाजून घेऊया। कांदा छान गोल्डन झाला आहे। आता ह्यामध्ये आपण ही मिरचीची पेस्ट ॲड करतो।
आता ही लाल मिरची पेस्ट आपण ॲड केली आहे. त्याला आपण रोस्ट करणार आहोत. त्यातनं तेल सुटेपर्यंत पूर्ण घी बाजूला आलं पाहिजे. एक 4 ते 5 मिनटं झाले आहे. मी झाकून ठेवलेलं ते मिश्रण टाकून मध्ये छान आहे. मिक्स करून पाहू शकता घी त्याने सोडलं आहे. आता ह्यामध्ये मॅरिनेटेड चिकन ॲड करू. मॅरिनेट ॲड करून छानपैकी मिक्स करू आणि ह्याला झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं आपण शिजवून घेऊया. पाहू शकता छानपैकी मिक्स झालं आहे सगळं. गॅस मंद करते आणि झाकण ठेवून एक 15 मिनटं वाफेवर शिजवायला ठेवून देते. एक 15 मिनटानंतर आपण झाकण काढून चिकन घेऊया. पाहू शकता छान एकदम सगळीकडनं शिजला आहे. यामध्ये आपण पावडर केली, धने, जिरे, बडीशोप आणि मेथी दाणे भाजून ड्राय रोस्ट करून जी पावडर केलेली ती आपण ॲड करतोय. गूळ घालतोय. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ. आपण मॅरिनेशनमध्ये फर्स्ट मॅरिनेशनला मीठ घातलेलं तर त्याप्रमाणे चवीनुसार मीठ घालून घ्या. हे छानपैकी मिक्स करून ह्याला पुन्हा झाकण लावून आपण अर्धा तास शिजवणार आहे. जेव्हापर्यंत आपलं चिकन हे पूर्ण शिजत नाही आणि मसाला आपला हा एकदम घट्ट झाला पाहिजे. सगळं साहित्य छान मिक्स झालं आहे. आपण चिकनला जे पाणी सुटलं आहे त्यामध्येच हे एक अर्धा तास झाकण ठेवून शिजवणार आहोत. एक अर्धा तास झाला आहे. मी मध्ये मध्ये चिकन हलवत होती. पाहू शकता एकदम छान मसाला पण ड्राय झाला आहे. चिकनला कोट पण झाला आहे आणि आपला घी रोस्ट चिकन रेडी आहे सर्विंगसाठी.